नॉट अ गुड स्पीकर, पण थोडं ते नाही त्रुटी नाही दुरुस्त करायची इच्छा केलं आहे. रेकॉर्डिंग चालू केलंय. ओके, ग्रेट. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव डॉक्टर शिवराज जाधव. आज आपण बोलणार आहोत वुमन्स हेल्थवरती. सो आपला ग्रुप हा सुंदर ग्रुप ऍक्च्युली, जो आपण रोजच्या रोज मेडिटेशन सकाळी उठून करतो, आणि यामध्ये ऑलमोस्ट 50% आपल्याकडे फिमेल्स आहेत. इट्स अ गुड थिंग, की असं नाही की फक्त मेल डॉमिनेटिंग किंवा असं काही. इट्स अ गुड थिंग. ज्याला मी या गोष्टीचा विचार केला की वुमेन हेल्थ, मी आधी फारसा विचार नव्हता केला की काय नेमके यात आहे मुद्दे आणि किती वास्ट सब्जेक्ट आहे. तर टू माय नॉलेज अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट. कारण कसं आहे की एकच यातून विशिष्ट डिव्हिजन नाहीये की बाबा हे बोललं की झालं, असं नाहीये. यात एक कवर्स ऑल द आस्पेक्ट्स विच आर डीलिंग विथ द फिमेल प्रॉब्लेम्स. तर व्हॉट इज हेल्थ? वुमन तर माहिती सगळ्यांना. व्हॉट इज हेल्थ बेसिकली? तर बाय WHO हेल्थची एक डेफिनेशन तयार झालेली आहे, विच मीन्स की हेल्थ इज अ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन. जेवढं फिजिकल महत्वाचं आहे आपली हेल्थ, तेवढीच मेंटल पण आहे, तेवढीच आपली सोशल पण हेल्थ आहे. सो विदाउट दीज 3 पिलर्स हेल्थ कांट बी डिफाईन्ड एज नॉर्मल. समजा एखादा व्यक्ती समजा मेंटली सॅटिस्फाईड नाहीये किंवा काही डिप्रेशन आणि अगदी हेल्थी आहे, सुदृढ आहे दिसायला अंगाने, दॅट इज नॉट अ हेल्थी पर्सन अगेन. सिमिलरली सोसायटीमधनं प्रेशर्स आहे, सोशल प्रेशर्स खूप जास्त आहेत, आणि स्टील ही इज नॉट एबल टू स्लीप वेल, किंवा झोप लागत नाही, तरी पण ते देखील डिस्टर्ब पर्सन. सो दॅट इज ऑल्सो नॉट. सो इनडायरेक्टली दीज 3 पिलर्स शुड बी नॉर्मल ऑलमोस्ट, फिजिकल, मेंटल आणि सोशल. तर बघा, आता फिमेल्स कशा असतात की आता आपण बघतो आजच्या काळात ना की 50% फिमेल्स ऑलमोस्ट वर्किंग वुमन आहेत. काही लोक नोकऱ्या करतायत, काही लोक बिझनेस वुमन आहेत, काही लोक आर्टिस्ट आहेत. तर दे आर नॉट ओनली इन्व्हॉल्ड इन हाऊस होल्ड वर्क ॲज इट वॉज. आणि उलट आता की जास्ती फिमेल चांगलं काम करतात, ॲज वी कॅन सी इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ द लाईफ. मग ते काहीही असो, इन्शुरन्स विचारा तुम्ही, डॉक्टर्स विचारा, मेडिकल, फिजिकल, कुठल्याही तुम्ही आस्पेक्टला बघा की फिमेल्स खूप छान काम करतायत. सो दिस इज द बेस्ट पार्ट दिस डेज की वी आर एक्सपिरियन्सिंग इन अवर डे टू डे लाईफ. त्यामुळे त्यांची हेल्थ पण तितकीच इम्पॉर्टंट झाली. आता ज्यावेळेला एखादी स्त्री बाहेर काम करते, समजा जॉब आहे तिला, तर तिला 8 तास ड्युटी सरासरी असते समजा, किंवा बिझनेस तिला पोटे असतं तिच्यामध्ये. तर तेच काम त्यांना घरी येऊन पण करत असतं. असं नाही की तिथे झालं तर तिथे त्यांना कोणी माफ करणार आहे. एक वेळ पुरुष बाहेर गेला आणि काम तो म्हणतो की आज मी काम केलं, थकले, मला आज काही ऑप्शन नाहीये, मला आराम करू दे. पण फिमेल्सला कसं असतं की घरी येऊन आपल्याला, तुम्हाला जबाबदारी असते. मेड्स असतात नो डाऊट, बट स्टील एक जबाबदारी असते ना, की नाही माझी मुलं आहेत, माझा नवरा आहे, माझे इनलॉज आहेत, सगळ्यांना मला सांभाळायचं आहे, किंवा त्यांचं काही खाणं पिणं. त्यामुळे पण जो काही बॅलन्स आहे त्यांना तो खूप चांगल्या रीतीने करायला लागतो. अदरवाईज मग घरात वादविवाद होत राहतात, कुठेतरी इगो प्रॉब्लेम्स यायला लागतात, की नाही मी नवरा असून पण माझी बायको ऐकत नाही, असे. त्यामुळे ते मग फॅमिली डिस्टर्बन्स व्हायला सुरू होतात. त्यामुळे the female tries to do all the best possible efforts to maintain the family health as well as the her work pressure. बरोबर आहे. मग त्यामुळे सर्वात पहिले 3 छोट्या जनरल गोष्टी बोलतो आधी, की डोक्यावर बर्फ ठेवायचा. म्हणजे कसं आहे की लाईक आता बघा, त्रास वाद कुठेही होऊ शकतो. तुमच्या कामामध्ये होऊ शकतो, घरामध्ये होऊ शकतो. कधी मुलांशी पटत नाही, कधी सासू-सासऱ्यांशी पटत नाही, कधी नवऱ्याशी पटत नाही. पण तुम्हाला भरपूर रूल्स खेळायचे असल्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम काय करायचं, डोकं शांत ठेवायचं आहे. जर का स्ट्रेस घेत राहिलो आपण प्रत्येक गोष्टीचा, बाबा मला हे असं शेजारचे असे बोलले, माझा प्रॉब्लेम कंपनीचा झाला, मला बॉस बोलले, माझा नवरा बोलला, तर युअर स्ट्रेस विल इनडायरेक्टली रिप्लिकेट युअर हार्मोन इम्बॅलन्स. आणि हार्मोन्स बिघडत गेले जसं जसं आपला, तो एक इट्स लाईक कलेक्टिव्ह फिनॉमिनन आहे तो, की असं नाही की फक्त. एम आय ऑडिबल? हॅलो? हॅलो. येस येस. मग हा कलेक्टिव्ह फिनॉमिना आहे. असं नाही की फक्त एकाच तुम्हाला वादात भांडणात तुम्हाला त्रास होतो. हे हळूहळू जमत जातं आपल्या मनात हा स्ट्रेस, अँड दॅट कॉजेस लेटर ऑन मच डिस्ट्रेस ॲट अ बिगर लेवल. तर हा पहिला काय मुद्दा, की आपलं जे डोकं आहे ते थोडं शांत ठेवायचं, कारण तुम्हाला भरपूर रोल्स खेळायचे असतात. लक्षात ठेवा, इट्स नॉट ओनली अ फिमेल एंटरप्रेनर और फिमेल वर्किंग वुमन. सो इट्स अ मदर ॲट टाइम्स, इट्स अ सिस्टर ॲट टाइम्स, इट्स अ वाईफ ॲट टाइम्स, इट्स अ इन लॉ. तर हे सगळे तुम्हाला रोल्स खेळायचे असतात. दुसरा मुद्दा आहे की आपलं पेट नरम, म्हणजे ऍक्च्युली 3 मुद्दे आहेत असे जनरल बोलतो मी. एक तर डोकं शांत किंवा डोक्यावर बर्फ, पेट नरम. पेट नरम म्हणजे काय, की आता जे खाणं-पिणं असतं ते आपलं बऱ्यापैकी सगळं मीडियम असतं बऱ्याच वेळेला. तर श्रावण सुरू होतो उद्या आजपासूनच. तर बऱ्याच वेळेला आपण जास्ती मांसाहार करतो म्हणा, किंवा काही चहा घेतात बऱ्याच लेडीज कॉमनली, किंवा आता आपल्याकडे ही संस्कृती नाही अल्कोहोलची वगैरे. पण तरी पण काही फिमेल आजकाल बघतो मॉडर्नच्या नावाखाली बऱ्याच वेळेला अल्कोहोलचं पण कन्झम्पशन वाढत चाललंय. कॅफीन म्हणजे कॉफी आपली वाढत चालली, स्मोकिंग वाढत चालली काही काही ठिकाणी. सो इट्स ऑल प्रिकॉशन शुड बी टेकन, सो दॅट आपलं पेट एकदम नरम असलं पाहिजे. आता काय होतं बघा, स्त्री अशी असते की आता
घरी समजा परवा काहीतरी केलेलं असतं समजा भाजी वगैरे आणि ती फ्रीजच्या मागच्या साईडला गेलेली असते. हळूहळू एक एक वाटी सरकत सरकत जाते. अरे ते मग बघतात अरे कशाला वाया घालवायची, पहिली गोष्ट तो असतो. आणि मग ते कधी स्वतःच्या नवऱ्याला किंवा मुलांना देणार नाहीत, इन देणारच नाहीत, स्वतःच खाऊन टाकणार. अरे जाऊ दे कशाला वाया घालवायचं. मग हे जे काही होतं की आपल्या अंगावर आपण सगळं म्हणजे प्रयत्न करतो की सगळं हे नुसतं राहायचं असं नसायला गेलं पाहिजे. इनफॅक्ट शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन द होम अँड शी शुड हॅव ऑल द बेस्ट अम्युनिटीज ऑल्सो ॲट द होम. म्हणजे ते खाणं-पिणं असेल, फॅसिलिटीज असतील, कुठल्या तुमच्या सर्व्हिस तुम्हाला हव्या असतील, तर तुम्ही स्वतःसाठी चांगलं केलं पाहिजे. अदरवाईज इट विल बी ऑफ वेन. कारण तुम्ही जर का तुमच्याच हेल्थकडे दुर्लक्ष केलं, चला मी काय होतं खाल्लं तर थोडी शिळी चपातीच तर राहिली, थोडी भाजीच तर राहिली, संपवून टाकते. असं नाही करायचं. एक तर तुम्ही ते डिस्कार्ड करा. आयडियली इट शुड बी डिसाइडेड ॲज अ मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. अदरवाईज शेअर इट. जर का अगदीच तुम्हाला बाबा खूप ते वेगळं असून तुमच्यासाठी महत्वाचं असेल, तर यू कॅन थोडं-थोडं सगळ्यांना एक-एक चमचा देऊन तुम्ही ते संपवू शकता. सो कॉमनली पेट नरम असलं पाहिजे. म्हणजेच काय ताजं अन्न जेवायचं आहे. पाणी 5 ते 6 लिटर रोजचं प्यायचंय तुम्हाला आणि जनरल मुद्दे तर आहेत. आपण असं बोलू पुढे-पुढे. आणि तिसरं म्हणजे काय, की पाव गरम म्हणजे आपले जे पाय आहेत, ते चालते-फिरते पाहिजेत. म्हणजे नॉर्मली कसं होतं बघा, की एका लेडीजला समजा आता एक हाउसहोल्ड लेडी आहे समजा, तर तिला समजा दिवसातनं असं वाटतं, अरे मी सकाळी 5:30-6 ला उठते आणि दिवसभर माझं काम चालू असतं आणि या कामाच्या गोंधळात मला माझा खूप व्यायाम होतो, असं तिला वाटतं. की उठणं, बसणं, स्वयंपाकघरात असेल म्हणा किंवा इकडे-तिकडे जाणं असेल म्हणा. सो तिला वाटतं माझा एक्सरसाइज झाला. सो दिस इज व्हेरी रॉंग कन्सेप्ट. हे तुमचं झालं डेली रुटीन वर्क झालं. सो दिस इज डेली रुटीन इज नॉट दॅट रिअली इम्पोर्टंट अनलेस अँड अंटिल यू डू वर्कआउट फॉर युअरसेल्फ. मग ते काहीही असेल. इट कॅन बी आयदर सम पार्ट ऑफ फिजिकल एक्सरसाइज. मग तुम्ही सकाळी उठून तो एक एक्सरसाइजचा प्लॅन ठरवा किंवा तुम्ही थोडंसं एक वॉकला जावा मॉर्निंग, इव्हनिंग. कारण बोन्स कसे आहेत माहितीये का आपले? बोन्सला ही हेल्थ खूप महत्वाची आहे. म्हणजे स्ट्रेंथ ही महत्वाची आहे अत्यंत. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे. सो नाऊ दिस आर सम फ्यू पॉइंट्स. नाऊ लेट्स कम टू स्पेसिफिक डिस्कशन नाऊ. मी म्हणेन की माझी आई माझ्यासाठी खूप रोल मॉडेल होती आणि सध्या माझी आता वाईफ माझ्यासाठी खूप चांगलं म्हणजे ऍज अ फिमेल मी त्यांच्याकडे मी बघतो रिस्पेक्टने. तर त्यांच्याकडे बघून मी 2-3 मुद्दे असे आणखीन काही डिस्कस करू इच्छितो. तर नवीन काय आहे की आता आपण एक चांगला प्लॅन करू शकतो. फिमेल्स आता कसं आहे की इन आवर ग्रुप वी हॅव फिमेल्स व्हिच आर अराउंड लाइक 40-45. आय डोंट नो द एक्झॅक्ट एज बट अराउंड मे बी वी कॅन से. सो ह्या वयात आता कसं असतं की वी शुड मेक अ परफेक्ट प्लॅनिंग ऑफ अवर डे. ग्रॉसली मी काय म्हणत नाही की अगदी तेच झालं पाहिजे, पण ग्रॉसली समजा आता सकाळी उठलं तर तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे. एक्सरसाइज म्हणजे कसं असतं की देर आर 2-3 टाइप्स ऑफ एक्सरसाइज बेसिकली. एक असतात फिजिकल एक्सरसाइज ज्यामध्ये आपण बॉडीसाठी आपल्या हालचाल करतो. दुसरं असतं आपलं मेंटल एक्सरसाइज की ज्यामध्ये आपण आता जसं आपण मेडिटेशन करतो ते आपल्या मनाची शांतता किंवा योगा करतो आपण. आणि तिसरं असतं की ब्रिथिंग एक्सरसाइज. आजकाल कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये आपण इतकंच मत झालेलं आहे की ब्रिथिंग एक्सरसाइज. तर फिजिकल मध्ये कसं आहे की यू कॅन आयदर गो फॉर कार्डिओ एक्सरसाइज और ऑल्सो यू कॅन गो फॉर स्ट्रेनिंग एक्सरसाइज. आता बऱ्याच वेळेला 5 डेज अ वीक तर आपण करतोच व्यायाम बरेच जण. तर कसं आहे की आज समजा आपण कार्डिओ केलं, तर सेकंड डेला तुम्हाला मग स्ट्रेनिंग पण करायचं. कारण कसं होतं कार्डिओने हळूहळू समजा जसं आपण आपलं वेट लॉस होत राहिलं तर ते मसल स्ट्रेंथ नसेल तर ते काही फोफसो अंग घेऊन काही उपयोग नाही. सो स्ट्रेंथी पाहिजे आणि बॉडी पण आपली एकदम अशी मस्क्युलर पाहिजे. त्यामुळे स्ट्रेंथ अल्टरनेट डे करायचं आणि कार्डिओ करायचा. ट्राय टू डू ऍटलीस्ट 5 डेज अ वीक. हा सगळ्यात पहिले एक बेसिक फिजिकल मधला नियम झाला. दुसरा आहे मेडिटेशन. जसं मी मगाशी म्हटलं की स्ट्रेस खूप आहे फिमेल्सला आजकालचे बिकॉज ऑफ फॅमिली प्रेशर्स म्हणा, जॉब प्रेशर्स म्हणा. तितकंच इम्पॉर्टंट मेडिटेशन. आता समजा आपलं कधी आता आपण मेडिटेशन करतो सुनील सरांच्या ह्याच्यामध्ये, पण समजा कधी राहिलं तर संध्याकाळी एक 20 मिनिटं स्वतःसाठी वेळ नक्की काढा. जे आपण कधी-कधी करत नाही किंवा आता तुम्हीच आपल्या ग्रुपमध्ये होते, पण अदरवाईज फिमेल्स मला नाही वाटत करत असतील बऱ्यापैकी मेडिटेशन वगैरे शांत बसून. तर तो एक तुम्ही हा ऍज अ पार्ट ऑफ रुटीन करा. एक 15 मिनिटं शांत बसून खरंच मला तर इतकं आता मी एवढा असून बिझी मी वेळ काढतो सकाळी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेलच. मी येतोच मुद्दाम. कारण दॅट मेक्स अ रिअली गुड इम्पॅक्ट ऑन माय लाईफ ऑल्सो. तर मेडिटेशन इतकंच महत्वाचं आहे. सो दिस इज सेकंड पार्ट. आणि तिसरा आपण जो बोललो ब्रीथिंग एक्सरसाइज. आता प्राणायाम आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. यू आर ऑल एक्सपर्ट्स नाउ बाय दिस टाइम. आता व्हॉट्सअपवर सगळ्यांनी बघितलं म्हणा किंवा ऐकलं पण. तर प्राणायाम वरती कसं आहे की करोनासाठी हाच एकमेव उपाय सुद्धा राहिला आहे की ब्रीथिंग जर का तुमचं स्ट्रॉंग असेल, लंग्स स्ट्रॉंग असतील, तर तुम्हाला कोणताही मेजर आजार होणार नाही. कारण ऑक्सिजन जेवढा आपल्या शरीरात येणार आहे, तेवढा आपला पेन टॉलरन्स वाढतो. आपलं तेवढं ब्रीथिंग आपला टॉलरन्स वाढतो आणि वी आर ऑलमोस्ट फिट. ओके. तर ह्याबद्दल आपण नंतर बोलू कधी की म्हणजे माझ्या मनात खूप चांगला अभ्यास आहे ब्रीथिंग वरती. पण हे 3 आपले मुद्दे लक्षात ठेवा. फिजिकल हेल्थ, त्यामध्ये व्यायाम सांगितलं तुम्हाला मी. मेंटलसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे मेडिटेशन आणि योगा. आणि तिसरं सांगितलेलं आहे आपण ब्रीथिंग किंवा चेस्टसाठी आपले सगळे एक्सरसाइज आपण बोललेलो आहे. तर त्यानंतर काय असावं, की आपलं जे शेड्यूल आहे खाण्यामधलं ते पण चांगलं फॉलो करा. बऱ्याच लेडीज ब्रेकफास्ट स्किप करतात.
चहा घेतलेला असतो आणि मग नंतर वाटतं की त्याला 2 बिस्किट खाल्ली नाही, आपण नंतर जेवण करू, डबा असतो आपला दुपारचा किंवा घरी असं समजा. सो दॅट डोंट यू डू द मिस्टेक एव्हर. आता म्हणतात ना की ब्रेकफास्ट लाईक अ किंग, म्हणजे अगदी तुमचा नाश्ता तो सगळ्यात भरपेट असावा सर्वात, कारण आफ्टर दॅट वी डू लॉट ऑफ वर्क. आपण सकाळी नाश्ता करून झोपत नाही कोणी, त्यामध्ये कॅलरी कन्झम्पशन खूप छान होत असतं. म्हणून नाश्ता भरपूरात भरपूर करावा. त्यानंतर लंच दुपारी मध्यम करावा, की जेणेकरून आपल्या कॅलरीचं किंवा आपलं डेचं आपलं थोडं सकाळी सेकंड प्रहार सुरू असतो आपल्या दिवसाचा, त्यामुळे आपली ऍक्टिव्हिटी थोडी मंदावलेली असते, त्यामुळे लंच थोडं मध्यम करावं. आणि नाईटला तर ऍज वी ऑल नो की एक 2-3 तास आधीच जेवण करून खूप आणि लाईटने जेवायचं, लाईटमध्ये, कारण पचत नसतं, आपण काही ऍक्टिव्हिटी करत नसतो, त्यामुळे कॅलरीज आपल्या बर्न होत नाहीत. आणि त्यामुळं ब्रेकफास्ट लाईक अ किंग, मधलं लंच मीडियम साईज, आणि नाईटला ऑलमोस्ट सूप्स किंवा थोडासा हलका काहीतरी डाळ भात, वरण भात, वॉट एव्हर यू प्रेफर, लाईट मील शुड बी देअर. आता हा डाएट जो आहे हा पण थोडासा जनरल बोलेन की बॅलन्स डाएट सर्वांचा असावा. प्रोटीन्स खात नाही बरेच जण आपल्यातले, म्हणजे कसं असतं की आपण फक्त चपाती भाजी आणि वरण भात वगैरे खातो कॉमनली, कधी असेल नॉनव्हेज. पण आय थिंक इफ यू आर ॲट ऑल हॅव्हिंग एग्स इज अ व्हेरी बेस्ट अँड चीपेस्ट वी कॅन से रादर पॉसिबल सोर्स ऑफ हाय गुड क्वालिटी प्रोटीन, की जो तुम्ही अल्टरनेट डे किंवा वन्स इन अ ट्वाइस इन अ वीक तरी किमान खाल्लाच पाहिजे. मे बी इन अ फॉर्म ऑफ अ बॉइल्ड एग, मे बी फॉर्म ऑफ ऑमलेट, वॉट एव्हर यू प्रेफर. पण एग्स हे खूप खावा. त्याचबरोबर प्रोटीनचे अन्य काही बाकीचे सोर्स आहेत, की जसे सोयाबीन म्हणतो आपण, की व्हेज समजा कोणी प्युअर व्हेज असेल, अगदी त्यांना नको असेल, तर सोयाबीन ऑल्सो व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. सो प्रोटीन्स हे खूप छान खाल्ले पाहिजेत, फिमेल्स एस्पेशली. कारण काय माहितीये का, फिमेल्स आर मोर प्रोन फॉर सम डिफरंट डिसीजेस. काही काही आजार हे विशिष्ट फिमेलमध्येच होतात. आता समजा आपण एक जनरल बोलूया की कॉमनली आजार आता कोणते होतात माहितीये का, की ओबेसिटी आहे, थायरॉइड आहे, हार्ट डिसीज आहेत, काही काही फिमेल्सला ब्रेस्ट आणि ओव्हॅरियनचे पण काही प्रॉब्लेम्स असतात, किंवा कधी कधी इंटेस्टाईन्स, कॉलॉन म्हणतो आपण त्याला काही काही प्रॉब्लेम्स असतात. तर हे सगळं हे चेक करावं लागतं, तुमची हेल्थ इथे कुठे बिघडत तर नाही चालेल ना. तर त्यासाठी हा एक मी काय म्हणेन की जसं आपलं 35-40 एज होईल, त्यासाठी तुम्हाला स्क्रीनिंग्स काही काही असतात फिमेलसाठी. आता बघा, जनरल चेकअप तर आपण करतो डॉक्टरकडे जाऊन, पण असं स्वतःहून कुठली मला नाही वाटत लेडी जाते, बाबा डॉक्टर मला बेसिक चेक करा, जनरल मला चेकअप खूप रेअरली असं होत असेल. एखाद्या बाबा कंपनीकडे पॅकेज आलंय, चला हेल्थ चेकअप चालेल तर होऊन घ्या, त्यात बरेच लोक सापडतात, आम्हाला सुद्धा खूप सापडतात लोक. तर तसं न करता काय करायचं की ज्यांचं समजा 40 किंवा 35-40 म्हणूया आपण या ठिकाणी, कारण आता आजकाल एज रेंज पण कमी येत चालली आहे, काही स्क्रीनिंग कंपल्सरी करायला हरकत नाही. जसं की आय विल से इन दिस केस ब्रेस्ट स्क्रीनिंग करायचं असतं. कारण कसं असतं की काही काही फिमेलमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे ना की कॅन्सर्स होतात नंतर नंतर. त्यापेक्षा वेळेत जर का ते सापडलं समजा, वी कॅन कॅच इट एज अ अर्ली स्टेज अँड वी कॅन ट्रीट इट वेल. सिमिलरली सीए सर्व्हिक्स, फिमेलच्या पार्ट्स मधला सर्व्हिक्स म्हणून एक एरिया असतो की ज्यामध्ये इन्फेक्शन होऊन कधी कधी तिकडे पण कॅन्सर होतो. तर त्याचं पण तुम्हाला आधी स्क्रीनिंग करतात बऱ्याच फिमेल्स. गायनाकॉलॉजिस्ट तर असं काही काही ठिकाणी कॅम्प्स पण असतात की सर्व्हिक्स साठी म्हणा, ओव्हॅरियन कॅन्सरसाठी म्हणा, आणि हे चेकअप झाल्यामुळे लवकर कळतं. तर जिथे कुठे तुम्हाला ही संधी मिळेल, भले ते फ्री ऑफ कॉस्ट असेल, चॅरिटेबल रेटला असेल, ट्रस्टमध्ये असेल कुठल्या, ते चांगल्या ठिकाणी करून घ्यायला हरकत नाही. मी तर म्हणेन 40s नंतर एव्हरी 6 मंथली किंवा ऍटलीस्ट इयरली तरी तुम्ही 100% सर्वांनी स्क्रीनिंग हे केलंच पाहिजे. त्याचबरोबर आपला बेसिक प्रोफाईल जो आहे, शुगर, ब्लड शुगर लेवल आपण चेक करतोच आहे दर 6 महिन्याला 3 महिन्याला. तर फास्टिंग आणि पीपी म्हणजे उपाशीपोटी आणि जेवणानंतर 2 तासांनी आपण शुगर पण आपण चेक केली पाहिजे. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल. आता कसं आहे, आपल्याकडे म्हणतात काही काही की बाबा कोलेस्ट्रॉलचा भाऊ केला होता, पण काही गोष्टींनी खरंय, कारण हार्ट डिसीज पण फिमेल्स मध्ये खूप कॉमन पाहिजे जातात ऍज कम्पेअर्ड टू द मेल्स, कारण त्यांच्याकडे स्ट्रेस असतो ते व्यक्त करत नाहीत, आणि त्यामुळे तो सगळा स्ट्रेस त्यांच्या मनात राहतो, आणि मग शेवटी अचानक हार्ट अटॅक येतात बऱ्याच लोकांना, आणि मग ते सफर फ्रॉम व्हेरी बिग हार्ट इश्यूज. मग त्यासाठी कोलेस्ट्रॉल पण तुम्हाला वेळीच चेक करावं लागेल, जेणेकरून तुमची ब्लड शुगर लेवल म्हणा, अल्कोहोल लेवल म्हणा, ही सगळी नॉर्मल राहील. त्यानंतर येते आपली बेसिकली बोन हेल्थ. आता बोन हेल्थ बद्दल मी थोडी जास्त बोलेन, कारण आम्ही स्पेशलिस्ट नव्हतो. तर त्यात 4 मुद्दे मी तुम्हाला सगळ्यात मेन सांगेन. बघा, 35-40 आता पीक बोन मास कधी असते एखाद्या कोणत्याही फिमेलचा आपण या ठिकाणी बोलूया. सो एनी गेसेस, काही अंदाज आहे का? काय सर? पीक बोन मास म्हणजे काय? आपल्या शरीरातलं कॅल्शियमची लेवल सर्वात जास्त कधी असते, अंदाजे काय? म्हणजे कुठल्या वयात म्हणताय का तुम्ही? हा की हा कुठल्या पर्टिक्युलर हा टाइम एक कुठल्या वयामध्ये, एक वय अंदाजे आकडा द्या मला सर. 30. येस येस, इज व्हेरी राईट. 30 इज द पीक बोन मास.
ज्यावेळेला एखादी फिमेलचं वय 30 असतं, म्हणजे सी बघा 18 मध्ये ती डेव्हलपिंग बोन्स असतात आणि दे गेट फुल्ली मॅच्युअर बाय द एज ऑफ 30. सो दिस इज कॉल्ड एज पीक बोन मास. त्याला हाडाचा सगळ्यात घनता चांगली घट्ट असते. त्यानंतर मग हळूहळू बोन मधले आपले बॅलन्स संपायला लागतो. म्हणजे बोन मध्ये 2 प्रकारचे आपल्या सेल्स असतात. एक असतात ऑस्टिओब्लास्ट आणि एक असं ऑस्टिओक्लास्ट. तर ब्लास्ट असतात त्या म्हणजे नवीन सेल्स बनवतात बोन्सच्या मोठ्या मोठ्या, आणि स्केलेटल आपलं धीरे धीरे मॅच्युअर होतं. पण क्लास्ट काय करतात की हे सगळं तुटायला लागतात पेशी या सगळ्या, आणि बोन्स मध्ये पोरस होतात. पोर्स म्हणजे काय, मोठे मोठे खड्डे पडतात आणि आपल्या बोन्स ऑस्टिओपोरोटिक बनतात. सो दिस इज अ बिग मोस्ट प्रॉब्लेम इन फिमेल्स, ऑस्टिओपोरोसिस. की जसं 40-45 या लागते त्याला आपले बोन्स एकदम ठिसूळ होतात आणि आपल्याला मग अंग दुखायला लागतं, कंबर दुखायला लागते, टाचा दुखायला लागतात. तर मग आपण म्हणतो त्याला काय वात आहे असं जनरल आपण बोलतो, पण त्याच वेळेला आपण कधी स्वतःची डिटेल चेकअप करत नाही. तर त्यासाठी बोन्स मध्ये काय आहे की कॉमनली आमच्याकडे आम्ही सिरम कॅल्शियम लेवल्स चेक करतो, म्हणजे ब्लड मधलं आपल्या कॅल्शियमची किती लेवल आहे चेक करतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी पण आम्ही लेवल चेक करतो. या 2 लेवल तर कॉमनली चेक केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की बिफोर द टाइम की विच इज डेफिशियंट अँड दॅट वी कॅन रिप्लेस अकॉर्डिंगली. कळलं का? तर 4 बोन्सचे मेन घटक आहेत. पहिला आहे कॅल्शियम, हा. दुसरा आहे मॅग्नेशियम. आता हे बऱ्याच लोकांना मॅग्नेशियम घटक ऐकला असेल पण माहित नसेल की त्याचा कसा रोल आहे, तो आपण बोलू थोड्या वेळातच. तिसरा आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के मध्ये पण 2 प्रकार आहेत, K1 आणि K2. तर K2 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बोनसाठी. आणि ऍज वी ऑल नो व्हिटॅमिन डी. हे 4 मेन घटक जर का आपले चांगले आपल्या शरीरात असतील तर आपली बोन ही बऱ्यापैकी ही सुदृढ राहते. तर आता कॅल्शियमचं कसं आहे की कॅल्शियम हा सगळ्यात मेन घटक आहे. बोन्स मधला 80% आपलं स्ट्रक्चर जे असतं ते कॅल्शियमचं असतं आणि 20% त्यात प्रोटीन्स असतात. त्याला आपण कोलॅजिन असं म्हणतो. तर या दोघांचं एक चांगलं मिक्सचर असतं. कधी बिल्डिंग कशी उभारते, आधी त्याला सापळा असतो, म्हणजे आपलं जे पिलर्स असतात त्यामध्ये आपण नंतर भिंती लावतो किंवा मग असं दिस रोल ऑफ इन बिटवीन, म्हणजे ते कॅल्शियम जे मध्ये जाऊन बसतं, दॅट इज इम्पॉर्टंट. तर जितकं प्रोटीन्स इम्पॉर्टंट तितकेच आपल्याला कॅल्शियम पण आपण आता सप्लिमेंट स्वतःला खायचे. तर कॅल्शियमचे मेन हे काय आहेत माहितीये का, की मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. सगळ्यात पहिला तुम्ही दूध एक ग्लास रोजचं कंपल्सरी स्वतःला करा, इथनं पुढे नसाल करत तर. यू कॅन गो फॉर काऊ मिल्क इन्स्टेड ऑफ फुल क्रीम मिल्क, कारण त्याने वजन वाढणार नाही. काऊ मिल्क इज ऑल्सो ॲज गुड इन कॅल्शियम लेवल्स. त्यानंतर दुसरं आहे की तुमचं मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, म्हणजे तुमचं पनीर, दही, ताक, लस्सी हे सगळे आले. सेकंड पार्ट आहे तुमचा सगळे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. त्यामध्ये पण चांगल्या प्रकारे आपल्याला कॅल्शियम मिळतं. ब्रोकली म्हणून एक आहे आपली हिरव्या रंगाची भाजी असते ब्रोकली, तर तुम्हाला माहिती त्यातून तुम्हाला चांगलं कॅल्शियम मिळेल. नॉनव्हेज इज अ गुड सोर्स ऑफ कॅल्शियम, की समजा तुम्ही इफ यू आर हॅव्हिंग खेकडा कोणी असाल खात, तर खेकडा इज बेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम. लवकर ज्यांना आम्हाला ॲज अ फ्रॅक्चर ज्याला पेशंटला होतात आम्ही गाईड करतो किंवा सांगतो इफ यू आर हॅव्हिंग ॲट ऑल सम क्रॅब्स, यू कॅन ऑल टाइम हॅव क्रॅब सूप. त्यांना हाडं लवकर आपली भरतात. त्या खालोखाल आहे पाया सूप, म्हणजे मटन चिकनचं सूप असतात ते वेगळ्या प्रकारचे. आणि मग अदरवाईज सगळे फिश वगैरे पण थोडं थोडं खालीच, कारण दे आर नॉट मच मोर इन कॅल्शियम, दे आर मोर इन व्हिटॅमिन डी अँड ऑल दिस थिंग्स. सो हे कॅल्शियमचे कॉमन सोर्स झाले की मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आणि सगळे प्रकारचे नट्स. हा. त्यानंतर दुसरं येतं आपलं व्हिटॅमिन डी. आता व्हिटॅमिन डीचा रोल काय, व्हिटॅमिन डी हेल्प्स इन ऍब्झॉर्प्शन ऑफ द कॅल्शियम फ्रॉम द गट. म्हणजे काय की आपण समजा कॅल्शियम खाल्लं, आता समजा आज मी म्हणलं की दूध प्या, ते हे सगळं आपण, पण व्हिटॅमिन डी समजा आपल्या अंगात कमी असेल तर ते ऍब्झॉर्प्शनच होत नाही आतडीमधून. हा. मग ते माल ऍब्झॉर्प्शन सिंड्रोम असेल, तो एक वेगळ्या प्रकारचा आजार की ऍब्झॉर्प्शन होत नसतं बऱ्याच एलिमेंट्स आपल्या अंगात ऍब्झॉर्प्शन, दॅट इज अ डिसीज देन अगेन. सो दॅट टाइम वी हॅव टू कन्सल्ट सम गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. तर ते एक ऑप्शन आहे. अदरवाईज मग समजा आपण काही गोळ्या खात असतो, समजा कुणाला फीटचा आजार असतो, कुणाला जनरल कुठले आजार असतात, त्यामुळे काय होतं की आपलं इंटरफरन्स होतं की व्हिटॅमिन डीचं आपल्या अंगात असलेलं प्रमाण किंवा गोळीचं प्रमाण आणि ती गोळी त्याचा इंटरफरन्स किंवा त्याचं थोडं क्रॉस रिएक्शन म्हणून आपलं ऍब्झॉर्प्शन होत नाही. त्यामुळे कॅल्शियम जरी खाल्लं तरी आपली हाडं ठिसूळ राहतात. त्यामुळे आपण बघायचं आहे किंवा आपल्या डॉक्टरांना विचारायचं नियर बायच्या की सर माझ्याकडे ऑलरेडी या 2 तुम्ही गोळ्या होत्या, समजा थायरॉइडची गोळी खाताय, एक्झाम्पल धरूया आपण या ठिकाणी थायरॉइडची गोळी खाताय आणि त्याचबरोबर आपण व्हिटॅमिन कॅल्शियमच्या गोळ्या खातो, तर ते कधी कधी ऍब्झॉर्प्शनला इंटरफरन्स करतात. मग त्यात एक असतं की आम्ही टायमिंग्स बदलतो बऱ्याच वेळेला, की कॅल्शियमची गोळी दुपारी खावा, संध्याकाळी खावा, हे असं सांगू शकतो बऱ्याच वेळेला. तर व्हिटॅमिन डी तितकंच महत्वाचं आहे. व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम खाऊन होतो, पण मग खूप कमी उपयोग होतो, लक्षात घ्या. हा. कारण 80% ऍब्झॉर्प्शन व्हिटॅमिन डी मुळे होत असतं आणि त्याचा रोल काय, इट्स लाईक अ एजंट. हे व्हिटॅमिन डी ऍब्झॉर्ब करून हाडामध्ये ते पोस्ट करतं बरोबर. त्यामुळे व्हिटॅमिन डी तितकंच महत्वाचं आहे. तर व्हिटॅमिन डीची आपण ब्लड टेस्ट करतो दर 6 मंथला, 1 इयरला ऍटलिस्ट, आणि ती साधारणपणे 30 to 100 पाहिजे. तर आम्ही आमच्या जेव्हा बघतो फील्डमध्ये की बऱ्याच लोकांचं व्हिटॅमिन डी 3, 4, 7, 10, 12, 15 खूप कमी असतं. इट्स व्हेरी व्हेरी लो. तो व्हिटॅमिन डी कडे खूप सगळ्यांनी लक्ष द्या. हा.
आता व्हिटॅमिन डी साठी काय आहे की आपल्याकडे एक सनशाईन व्हिटॅमिन होतं, आपण त्याला दुसरा शब्द काय व्हिटॅमिन डी ला सनशाईन व्हिटॅमिन. तर आज पर न्यू स्टडी माझा त्या थिसिस पण झाला होता पीजी मध्ये असताना. व्हिटॅमिन डी हे सर्वात जास्त आपल्या सकाळी 10 ते 2 या वेळेत मिळतं, एस्पेशली 10 ते 11. म्हणजे त्याला तुम्ही स्वतः खिडकीत बसा किंवा सन एक्सपोजर कुठनंही तुम्हाला आलं पाहिजे. व्हिटॅमिन डी ची सनची युव्ही रेस पडतात आपल्या हातामध्ये, स्किनवरती, कुठल्याही एरियामध्ये स्किनवर. त्यामध्ये आपल्या अंगात एक प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतं स्किनवरतीच. मग ते रेस पडल्यामुळे हे कोलेस्ट्रॉल व्हिटॅमिन डी मध्ये हळूहळू कन्वर्ट व्हायला लागतं. सो देअर इज अ लॉंग चेन, बट सिन्स दिस इज सिम्पल लॉजिक की व्हिटॅमिन युव्ही रेस पडली आपल्या हातावरती की आपलं व्हिटॅमिन डी वाढतं. त्यामुळे सनशाईन व्हिटॅमिन इज अ फ्री व्हिटॅमिन सगळ्यांना आपल्या भारतात भर मुबलक उपलब्ध आहे. फॉरेनचे लोक यालाच पैसे देऊन बऱ्याच वेळेला हे करतात. So that we can use. Milk as again good source of vitamin D. Egg yolk, आता अंड्यातला पिवळा भाग आपण कधी कधी खातो, कधी खात नाही. Egg yolk also is rich in vitamin D. Green vegetables, non-veg sources are all possible good source of vitamin D. तर व्हिटॅमिन डी हे तितकंच इम्पॉर्टंट आहे, तर ते रेग्युलर घ्या. तिसरा आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम आपण खूप कमी लोकांनी ऐकला असेल. मॅग्नेशियमचं कसं आहे की इट्स एलिमेंटल इश्यू आहे. एलिमेंट म्हणजे काय, जसं कॅल्शियम एक एलिमेंट होता, तो सगळ्यात मोठा आहे, तितकाच मॅग्नेशियम पण इम्पॉर्टंट आहे. बोन स्ट्रक्चर मध्ये मॅग्नेशियम हा एक सॉल्ट बनवून तिथे बोनला सपोर्ट देतो. तर मॅग्नेशियम नसेल सप्लिमेंट मध्ये आपल्या तर प्रॉब्लेम येतो. तर मॅग्नेशियमची परत चांगला सोर्स काय, तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. बघा मी उदाहरण देत येतोय कारण ऍक्च्युअली व्हेजिटेबल्स जे आपले खातो ना आपण, ग्रीन एस्पेशली, फ्रेश एस्पेशली, त्यामध्ये सर्व प्रकारचे घटक येतात, बऱ्यापैकी घटक येतात. त्यामुळे व्हेजिटेबल्स अगदी डेली खाल्ले पाहिजे. फायबर डाएट म्हणा किंवा ऍज अ डेली डाएट. त्यामुळे शक्यतो भाज्या फार आपण उकडतो वगैरे ते शक्यतो न करताना जेवढं शक्य आहे तेवढं थोडं रॉ खाल्लं तर किंवा कच्च्या खाल्लं तर जास्ती प्रेफरन्स असणार आहे. कारण आपण बाय दॅट टाइम कुकिंग मध्ये ते सगळं उडून जातं, ते सगळे सप्लिमेंट्स. त्यामुळे मॅग्नेशियम अत्यंत महत्वाचं आहे, कारण सपोर्टिंग एलिमेंट आहे. आपण कमी प्रमाणात त्याकडे लक्ष देतो, की ते ऐकलं पण नसेल बऱ्याच लोकांचं. तर मॅग्नेशियम म्हणजे थोडक्यात ग्रीन व्हेजिटेबल्स, नट्स म्हणजे आपले शेंगदाणे म्हणा, सोयाबीन म्हणा, यात चांगलं असतात. आणि त्यानंतर आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के चा पण तसाच रोल आहे साधारणपणे, इट्स लाईक अ रिसेप्टर. म्हणजे सेल मधल्या आत जायचं जे कॅल्शियमचं एजंट आहे तो व्हिटॅमिन के आहे. त्यात पण K2, मिलानोक्विनोन म्हणून त्याचं नाव आहे, का सायंटिफिक नाव आहे. तर व्हिटॅमिन K2 पण असतं. त्यामुळे आजकालच्या ज्या गोळ्या आता तुम्ही काही कॅल्शियमच्या गोळ्या ऐकल्या असेल, शेलकॅल K2, कॅल्सिमॅक्स K2. तर K2 हा घटक आजकाल ऍक्च्युली सायंटिफिकली स्टडीड होऊन तो प्रॉपरली आता वापरला जातो. कॅल्शियमचं कसं आहे की देर आर ओरल सोर्स ऑफ कॅल्शियम. आपण जे तोंडी खातो तो तर आहेच आहे, आणि काही सप्लिमेंट्स पण आहेत. बरोबर. आता डॉक्टर म्हणतात की दिवसाला आता किती कॅल्शियम खावं, साधारणपणे 1000 ते 2000 युनिट्स पर्यंत कॅल्शियम आपण खातो, ग्रॅम्स, मिलीग्रॅम्स कॅल्शियम पर डे. तर आपल्या अन्नातनं आपल्याला जे मिळतं ते मिळतच आहे, पण कधी कधी 40-45 नंतर आपण सप्लिमेंट घेतलेली बरी असते. त्यात पण कसं आहे, मी एक सॉल्ट नेहमी बोलतो माझ्या लेक्चर्स मध्ये की CCM, कॅल्शियम सायट्रेट मॅलेट, हा सर्वात ऍब्झॉर्बेबल सॉल्ट आहे बॉडीत. का तर बघा, काही लोकांना ढेकर येते, काही अपचन होते कॅल्शियममुळे. वाय? बिकॉज दिस इज नॉट अ वेल ऍब्झॉर्ब सॉल्ट. कॅल्शियम आता समजा कार्बोनेट आहे, एक्झाम्पल धरूया, हा एक सॉल्ट आहे, म्हणजे कॉम्बिनेशन आहे कॅल्शियम प्लस कार्बोनेट. तर कार्बोनेट ज्याला पोटात जातं, आपल्या पोटामध्ये असतं ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl म्हणतो आपण त्याला. मग त्यामध्ये ते कार्बन डायऑक्साईड रिलीव्ह होतं बऱ्यापैकी, ते दोघांचं रिएक्शन, आणि पोटात पूर्ण बेल्चिंग होतं, म्हणजे ढेकर येते किंवा करपटपणा वाटतो किंवा अपचन होतं. सो दिस इज not that strongly recommended as per my knowledge. So we can always go with calcium citrate salt. हा एक सी सॉल्ट आहे एक प्रकारचा, की ज्यामुळे चांगलं ऍब्झॉर्प्शन होतं. कळलं का? सो प्रेफरेबली आय वुड आस्क टू गो फॉर कॅल्शियम सायट्रेट मॅलेट. तो हा सॉल्ट घ्यायचा. आणि इफ पॉसिबल डोसेस जे असतात कॅल्शियम, म्हणून तुम्हाला 1000 मिलीग्राम सांगितलंय ना, 1000 ते 1500 mg, तर सप्लिमेंट वाईज तर तुम्ही 2 टप्प्यात त्या गोळ्या घेऊ शकता. इफ इट इज अ टॅबलेट कॅप्सूल, वी हॅव टू टेक इट वन पीस, बट अदरवाइज इफ इट्स अ टॅबलेट फॉर्म, तर तुम्ही 2 टप्प्यात, म्हणजे बेल्चिंग वगैरे होत नाही, म्हणजे ढेकर येणे म्हणा किंवा असं अपचन होणे शक्यतो हे होत नाही. कॅल्शियमचा दुसरा एक साईड इफेक्ट आहे की कॉन्स्टिपेशन होतं बऱ्याच लोकांना, म्हणजे पोट घट्ट होतं, संडास होत नाही बऱ्याच लोकांना. मग त्यासाठी परत ऑप्शन तसं काही नाही की वी शुड ऑप्ट आउट कॅल्शियम. वी शुड इनफॅक्ट हॅव फायबर डाएट. फायबरमध्ये मग सगळंच आलं, ग्रीन व्हेजिटेबल्स आले तुमचे, सर्व प्रकारचे तुमचे फायबर्स आले, काकडी, गाजर, मुळा, रॉ मटेरियल सगळं, म्हणजे टोमॅटो वगैरे, जेणेकरून आपले मोशन्स आपले सॉफ्ट होतील रोजच्या रोज. हे झालं आपलं बेसिक एलिमेंट बद्दल, बोन हेल्थ बद्दल. समथिंग अबाउट अदर डिसीजेस. आता अदर मध्ये काय होतं की थायरॉइड एक असतं कॉमन फिमेल्स मध्ये. तर त्यासाठी काय आहे की तुम्हाला ज्यांना हायपोथायरॉइड आहे, हायपो म्हणजे त्यात पण 2 आहेत, हायपो आणि हायपर. हायपो म्हणजे कमी थायरॉइडच्या अंगात आपल्या हॉर्मोन्स असतात. त्यामध्ये काय असतं की लोकांना कॉमनली फटीग येतो, थकवा येतो लगेच. नंतर त्यांना हे येतं, कोल्ड वाटतं. समजा जरा जरी वातावरण गार झालं किंवा नॉर्मली आपण सगळे स्थिर आहोत, पण त्या लेडीजला थंडी वाजत असते बिकॉज ऑफ
हायपो ना, अंगातल्या हार्मोन्स नाहीत तिच्या, म्हणून तिला थंडी वाजते कॉमनली. किंवा मग कॉन्स्टिपेशन त्यांनाही होत असतं बऱ्याच वेळेला, ज्यांना थायरॉइडचे डिसऑर्डर्स आहेत. मग असे काही तुम्हाला वाटले तर तुम्ही स्वतःच्या बेसिकली सेल्फ चेकअप असतं, की इथे तुम्ही नाण्याला हात लावून बघायचा, की तुम्हाला ऍडम्स ऍपल म्हणजे इथे थोडासा कंठ असतो आपला, कंठाच्या वरती थोडी एक छोटी ग्लँड असते, थायरॉइड म्हणतो आपण तिला. तर का त्यात कधी तुम्हाला स्वेलिंग जाणवलं किंवा काही वाटलं की बा, तर बेटर वे की तुम्ही एका चांगल्या तुमच्या नियर बाय डॉक्टरांना दाखवून तुम्ही ते कन्फर्म करून घ्या, की थायरॉइड बद्दल तुम्हाला काही इश्यूज आहेत का. आणि एक चेक करायला हरकत नाही, ऍज अ बेसिक एलिमेंट अगेन, जसं आपलं कॅल्शियम आहे, ब्लड आहे, शुगर आहे, तसं थायरॉइड पण बऱ्याच लोकांनी चेक करायला हरकत नाही. सो दिस इज वन इम्पॉर्टंट डिसीज. आणि त्याच्यामुळे अकॉर्डिंगली मग गोळ्या डॉक्टर सगळ्या चालू करतात. बऱ्याच सेकंडरी आता मध्ये होतात की हायपर टेन्शन असतं. आता जसं म्हटलं फॅमिली स्ट्रेसमुळे म्हणा, किंवा तर फिमेल्सला हायपर टेन्शन खूप असतं. बीपीचा आजार खूप कॉमनली असतो. बऱ्याच लेडीज गोळ्या घेत असतात, स्टॅम्लो म्हणा हायपर टेन्शनसाठी. मग त्या मेडिटेशननी खूप वेळा कमी होतात तो डोसेस. तर प्रेफरेबली तुम्ही सगळ्यांनी मेडिटेशन करा, हे त्यातनं सांगायचं आहे. योगा करा, जेणेकरून मेंटल आणि बॉडी फिट राहिली की आपली गोळ्या आपल्याची गरज कमी होईल. त्याचबरोबर डायबिटीस आहे, आणि त्याचबरोबर आपलं बाकीचे पण आजार आहेत, की जसं आर्थरायटिस एक आहे. हा सांगायचा राहिला मध्ये. आर्थरायटिस म्हणजे काय, की जॉइंट्स मधलं स्वेलिंग. समजा बऱ्याच लोकांना गुडघे दुखतात, फिमेल्सला टाचा दुखतात. तर याचं कारण काय आहे, की आपलं समजा जर प्रोटीनचं समजा कन्झम्पशन जास्त असेल, तर बऱ्याच वेळेला आपल्या अंगातला युरिक ऍसिड नावाचा एक घटक असतो. प्रोटीनचा तो ब्रेकडाऊन प्रोडक्ट आहे. जसं समजा आपण साखर खाल्ली, इट्स अ ग्लुकोज ना, मग त्याचं फायनली काय तयार होतं, ऍक्च्युअली ग्लुकोज तयार होतं. म्हणजे सायंटिफिक नाव त्याचं ग्लुकोजच आहे परत. तर ते ग्लुकोज तसं प्रोटीन्स खाल्ले की युरिक ऍसिड तयार होतो बाय प्रॉडक्ट्स यावर. मग तो जर का वाढला आपल्या जॉईंट, अंगठ्यात वाढतो कॉमनली, किंवा पायाच्या अंगठ्यात किंवा बोटामध्ये, मग तिथे आपले सगळे जे छोटे छोटे जॉईंट दुखत राहतात. सो इन दॅट केस यू हॅव टू चेक युअर युरिक ऍसिड लेवल्स. बरं का बोन पेन असेल, अननोन बोन पेन असेल, म्हणजे कॅल्शियम फॉर्म पण कमी होत नसेल, तर प्रेफरेबली यू कॅन गो फॉर ऑल दिस कन्फर्मेशन, की युरिक ऍसिड वाढले का, कुठल्या प्रकारचा आर्थरायटिस आहे का. आर्थरायटिस पण दोन प्रकारचे असतात कॉमनली, की एक असतो ऑस्टिओ आर्थरायटिस, म्हणजे जो वयानुसार झालेला संधिवात असतो. आणि दुसरा असतो आपला रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड म्हणजे काय, की ऑटो इम्युन, म्हणजे जो आपल्या अंगातल्या पेशी आपल्याच अंगातल्या चांगल्या पेशींना मारतात, आणि तिकडे सूज येऊन ते जॉइंट सगळे लाल लाल होतात आणि दुखायला लागतात. सो दिस इज कॉल्ड एज रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर हे जिथे जिथे तुम्हाला शंका येतात ना, की तुम्ही तुमच्या लेवलला बघून घ्या ट्रीटमेंट, बेसिक घरगुती उपाय वगैरे आपल्याला बऱ्याच लोकांना माहित असतात. पण नाही फरक पडला तर यू शुड इमिजिएटली कन्सल्ट अ डॉक्टर वेल बिफोर टाइम. बऱ्याच वेळेला आता माझ्याकडे आजी लोक येतात, सर डॉक्टर गुडघे वाकडे झाले, तर मी काय करू, मला काहीतरी गोळ्या द्या. सो दॅट टाइम वी हॅव नो आन्सर अदर दॅन सर्जरीज. मग त्यांना वाटतं नाही डॉक्टरांनी सर्जरी सांगितलं, असं नसतं. पण त्याआधी तुम्ही काय केलेलं आहे घरी, की तुम्ही वर्षानुवर्ष घरी तेच घरी प्रयोग करा, कुठं तेल लाव, कुठं गोळ्या, असं नाहीये. त्या का वेळीच आला असता तर आम्ही तुम्हाला सप्लिमेंट्स दिल्या असत्या. मग त्या कार्टिलेजच्या सप्लिमेंट्स दिल्या असत्या, कॅल्शियमचे सप्लिमेंट दिले असते. आतलं आपलं हायलोरॉनिक ऍसिड असतं, जॉईंट मध्ये काय असतं, एक ऑइल असतं किंवा एक सप्लिमेंट असतं हायलोरॉनिक ऍसिड नावाचं. ते आजकाल सप्लिमेंट, इफ वी रिप्लेनिश देम वेल बिफोर टाइम, वेळेत जर आपण मला चांगल्या जर सप्लिमेंट दिले, तर ह्याची गरज पडत नाही सर्जरीची नंतर नंतर. तर त्या स्टेजिंग आहे संधिवातामध्ये, ऑस्टिओमध्ये. तर स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि 4. तर स्टेज 1, 2, 3 पर्यंत तुम्हाला आम्ही गोळ्या आणि मेडिसिन हे देऊन, इंजेक्शन देऊन तुम्हाला आम्ही बरं करू शकतो. पण स्टेज 4, ज्याला अगदी समजा गुडघे पूर्ण वाकलेत, अगदी आजीबाई त्याचे टिकू चालत 2 वर्ष गुडघे घेऊन, त्याला मग फारसा उपयोग राहत म्हणजे करून पण गोळ्यांचा काही फार उपयोग होत नाही. मग त्यावेळेला मात्र बऱ्यापैकी आजकाल कन्फर्मेटेड सर्जरीज आहे. आता काही काही नवीन पण आमच्यामध्ये आलेले आहेत, की स्टेम सेल्स थेरपी आलेली आहे, किंवा प्लाझ्मा थेरपी आलेली आहे, पीआरपी आलेला आहे. पण ह्याचे अजून एवढे कन्फर्म रिझल्ट नाहीये. त्यामुळे वी कॅन ट्राय ऑल दिस, इट्स ऑल अप टू पेशंट्स चॉईस. पण स्टील एक ओव्हरऑल काय, की माझा अपेक्षा एवढीच आहे, की जर का तुम्ही वेळेत दखल घेतली समजा, तर त्यावेळेला डॉक्टरांना भेटत गेलात काय, तर तुमचं कमी खर्चामध्ये आणि चांगला रिझल्ट पण येतो. बरेच लोक कधी नाही डॉक्टरकडे जावं म्हणतात, तर थोडा बिल येणारच आपलं 500,000, जे काय असेल एक्झाम्पल. पण ते परवडणार जर का लॉंग टर्म तुम्ही जर का वाट बघत बसलात ना, नाही अजून जरा नंतर बघू, मग त्या डॉक्टर ते लावा, त्याला बरं वाटलं, असं नसतं. प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी आहे. तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट ही नक्की करायची. तर हे तुम्हाला खूप चांगलं कन्सिडर करायचं आहे. फ्यू पॉइंट्स अबाउट मेनोपॉज. आता 45-50 ला मेनोपॉज यायला सुरू होतो. साधारणपणे सलग 11 ते 12 सायकल्स येत नसतील तर त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. बऱ्याच वेळेला काय होतं, की 3-4 सायकल्स येतात, परत 2-3 सायकल्स येत नाहीत, परत 2-3 येतात, असं आहे. मग त्यावेळेला थोडं थांबून घ्यायचं, डॉक्टरला कन्सल्ट करा, गायनॅक तुमच्या जो रुटीन असेल तो. पण दिस इज अ समथिंग पिक्चर ऑफ मेनोपॉज. 45-50 ला सुरू होतं. तर यात काय होतं, की हॉट फ्लशेस, म्हणजे अंगात खूप गरम-गरम असं एकदम गरम लाटा येतात, की नाही मला एकदमच गरम होतंय किंवा बरं नाही वाटत आहे. फटीग येत असतो, कंटाळा येत असतो, किंवा ते फेमिनिन जे कॅरेक्टर्स असतात समजा, तर सगळं तुमचे डिस्टर्ब होत असतं. तर त्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. हां.
मग त्या सप्लिमेंट ज्या आपले हॉर्मोन्स आपले डिप्लीट झालेले आहेत त्या ठिकाणी, समजा इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्ट्रॉन असेल, तर तुमचे गायनॅककडे जाते, तुम्हाला 100% तुम्हाला सगळे ते प्रॉपरली रिप्लेस करणार. सो मेनोपॉज साठी तुम्हाला वेळीच परत सावध व्हायचं आहे, की जे तुमचे सिम्पटम्स असेल तुम्ही ते नोट डाऊन करा आणि परफेक्टली तुम्ही त्याला ट्रीटमेंट करा. तर हे काही आपले बेसिक मुद्दे होते की जे मला सांगायचे वाटले बोन हेल्थ, आपल्या जनरल हेल्थ बद्दल. सम क्वेश्चन्स आय वुड लाईक टू इन्व्हाइट. कुणाला काही असेल तर प्लीज डिस्कस करूया आपण. येस मॅम, बोला. तुम्ही सीसीएम बद्दल बोललात ना, तर कॅल्शियम सायट्रेट घ्यायचं का? हा, प्रेफरेबली सायट्रेट मॅलेट. आणि ते कधी घ्यायचं ते? वन्स इन अ डे. आय विल रिकमेंड टू टेक इट वन्स इन अ डे आफ्टर ब्रेकफास्ट, ज्याला आपण आफ्टर ब्रेकफास्ट प्रेफरेबली मॉर्निंग. म्हणजे कसं होतं, कॅल्शियम इज नोन टू कॉज सम ऍबडॉमिनल इश्यूज किंवा अपसेट म्हणूया आपण, काही त्रास होत असतो लोकांना. त्यापेक्षा इफ यू टेक इट आफ्टर ब्रेकफास्ट, तुमची ऍक्टिव्हिटी दिवस चांगली राहते ना, तर इट्स अ प्रेफर्ड थिंग. त्यात तर मी सांगेन की सलग 3 महिने ती गोळी खायची आहे रेग्युलरली. सीसीएम याच ब्रँडनी पण चांगली गोळी मिळते मार्केटमध्ये, सीसीएम. अदरवाइज एनी प्रिपरेशन ऑफ युअर चॉईस, ब्रँड कोणताही तुम्ही निवडू शकता. पण मग त्यात सीसीएम 500 आहे ना ती? हो 500 आहे. तर ती रोज तुम्ही खाऊ शकता आणि साधारणपणे 3 महिने घ्यायची. साधारणपणे काय होतं की लोक बरेच वेळे असे घेत राहतात गोळ्या. डॉक्टरने सांगितलं कॅल्शियम घ्या, तर ते कॅल्शियम घ्या आणि इट्स अ बिग मार्केट फॉर अस ऑल्सो. तर त्यामुळे तसं ना बळी पडत. तुम्ही काय करायचं, तुम्ही 3 महिने सलग घ्यायचे आणि परत ब्रेक घ्यायचा. त्याला म्हणतो मी ड्रग हॉलिडे. मागच्या वेळी मी बोललो होतो मुद्दा, ड्रग हॉलिडे म्हणजे काय, थोडा 1-2 महिने 1 महिना विश्रांती परत घ्यायची आणि नॅचरल कॅल्शियमवर शिफ्ट व्हायचं. आता शेवग्याच्या शेंगा आपल्याकडे खूप चांगला सोर्स आहे. मग सांगायचं राहिलं माझ्याकडनं, शेवग्याच्या शेंगा असतात त्यामध्ये खूप चांगला कॅल्शियम आहे. ड्रमस्टिक्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर ते तुम्ही खायला हरकत नाही, जेणेकरून तुम्हाला जास्ती म्हणजे सप्लिमेंटची गरज न पडता नॅचरली रिकवर होत जाईल. दूध 1 ग्लास रोजचं चांगलं सकस दूध पिलं चांगलं. थोडं हे नॅचरल पालेभाज्या खाल्ल्या, व्हेज नॉनव्हेज अदनमधनं खाल्लं तर फारशी गरज पडत नाही. पण येस, एकदा चेकअप मात्र करून घ्यायचं की कुठे आहे आपण, समजायला पाहिजे. नंतर असा अंदाजे घेत नाही राहायचं. कॅल्शियमचा लेवल किती पाहिजे म्हणजे? हा, मी मगाशी म्हणलं ना 1000 mg ऍव्हरेज पर डे. हा, नाही, पण पर डे. आपण आता टेस्ट केली, कॅल्शियमची टेस्ट केली, तर नॉर्मल लेवल किती असते? हा, आता ते कसं ब्लड मध्ये किती आहे ते महत्वाचं. तर ब्लडची सिरम कॅल्शियम म्हणतो मी त्याला लेवल, ब्लड कॅल्शियम लेवल. ती साधारणपणे, जस्ट अ मिनिट. अरे दार बंद करा ना प्लीज. ब्लड कॅल्शियम लेवल जी आहे ना, ती 9 ते 11 मिलीग्राम % हवी आहे. कळलं का? जसं आपण बीपी म्हणतो की 120/80 नॉर्मल रेंज आहे, तसं कॅल्शियमची लेवल आहे 9 ते 11 मिलीग्राम %. तर सरासरी आपली 10 असते लेवल, सरासरी ऍव्हरेज 10 असतं आपलं. तर 10 युनिट्स आपल्या अंगात कॅल्शियम पाहिजे. म्हणजे मिलीग्राम किती खातो त्याचा संबंध नाहीये बरं का, रक्तात किती असायला पाहिजे. इट्स अ सिरम कॅल्शियम लेवल. कळलं का? दोन्ही मुद्दे मिक्स नका करू. आता मी लंचच्या आधी घेते सीसीएम, चालेल का? चालेल. देर इज नो हार्म. देर इज नो हार्म ऍज सच. पण पोस्ट लंच पण फार हार्म नाहीये, कारण आपल्या पोटात ऑलरेडी ऍसिड तयार झालेलं असतं ना, HCl. त्यामुळे ते काही डायजेशनला हेल्प होतो प्रत्येक ठिकाणी. थोडं म्हणजे जेवण करून लगेच नाही की शेवटचा घास खाला आणि गोळी खाल्ली, असंही बरेच लोक करतात. तेही चुकीचं आहे. मग सगळ्याच गोळ्या आल्या, एक हाफ अवर किमान जाऊ द्यायचा. मेन आपला फूड चंक संपू दे थोडा, जो असेल तो आपला खाल्लेला, आणि मग त्यानंतर ती गोळी खायची. पण बिफोर लंच पण हाफ एन आवर आधी घ्यायचं. खातात बरेच लोक खातात. आणि मग 2 महिने घ्यायचं आणि 1 महिना ब्रेक द्यायचा. नाही, 3 महिने किमान घेऊया आपण. मला असं वाटतं 3 मंथ्स रेग्युलर घेतलेलं बरं असणार. आणि त्यानंतर एक ब्रेक घ्यायचा आणि मग परत 1 महिना ब्रेक आणि मग परत स्टार्ट. हा, म्हणजे डिपेंडिंग अपॉन युअर कंडिशन्स की तुम्हाला कसा त्रास होतोय, काय होतोय. आणि त्याबरोबर विटॅमिन 60+ नाव. हा, सो यू कॅन टेक इट ना. 3 मंथ्स घ्यायचं, 1 महिना ब्रेक, परत 3 मंथ घ्यायचं, 1 महिना ब्रेक. आणि तुम्ही आय विल नॉट बी अगेन्स्ट द टॅबलेट. यू कॅन कॉन्सन्ट्रेट मोर ऑन नॅचरल फूड्स. मी तुम्हाला नंतर एक लिंक शेअर करून विचार, कॅल्शियम रिच नॅचरल फूड्स, ते तुम्ही फॉलो करून ना घरी. बऱ्याच लोक, आमच्याकडे भरपूर कॅम्प होतो BMDचे. BMD म्हणजे बोन मॅरो डेन्सिटी, म्हणजे आपण तुमच्या हाडाची ते टाचेमध्ये किती, आमच्याकडे मशीन आहे मोठं, त्यात आम्ही चेक करत असतो ना रेग्युलर. आता ते सध्या कोरोनामुळे कमी येतो प्रमाण, पण बऱ्याच वेळेला मी कॅम्प घेतले जागोजागी. तर त्यात एक लेटर येतं, त्यात तुम्हाला सगळं लिहिलेलं असतं की कॅल्शियम रिच फूड्स कोणते, कमी कोणते, ते तुम्ही त्यानुसार घ्यायला हरकत नाही प्लॅनिंग नुसार, जेणेकरून ओव्हरऑल तुमचं रिक्वायरमेंट कमी येऊन जाईल. ओके. आणि व्हिटॅमिन डी पण तितकंच महत्वाचं आहे. व्हिटॅमिन डी आपण मिस करतो बऱ्याच वेळेला घेता. तर व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स असतात, ते वीकली बेसिसवरती घेतलेले असतात बऱ्याच वेळेला. म्हणजे हप्त्याला 1 गोळी खातो आपण. आजकाल काही नॅनो बॉटल्स आलेल्या आहेत, छोटे लिक्विडची बॉटल आहे 5 ml ची. ती पायनॅपल फ्लेवर किंवा कुठल्याही फ्लेवर मध्ये असं चांगला गोड, आणि ती आपण वन्स इन अ वीक फॉर 8 weeks घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वन्स इन अ मंथ फॉर 12 months घ्यायचं आहे.
कुठलाही एक तारीख ठरवायची, 1 तारखेला आपण ठरवलं तर यू कॅन कंटिन्यू फॉर 12 मंथ्स असं. D3 अपराईज पण चालेल ना सेम? हो, एनी गुड ब्रँड. अल्केमचा ब्रँड आहे अपराईज. इट्स अ बेस्ट ब्रँड इन द ऑलमोस्ट. पण ते वन्स इन अ वीक फॉर 3 मंथ्स असं आहे ना कोर्स तो? 2 मंथ्स आहे आयडियली, आणि त्यानंतर इट डिपेंड्स ऑन द विटॅमिन डी लेवल ऑल्सो. इफ इट इज व्हेरी लेस 10च्या खाली वगैरे असेल विटॅमिन डी तर ते बऱ्याच वेळेला 3 मंथ्स पण करतात. पण अदरवाइज आयडियल रिकमेंडेशन इज वन्स इन अ वीक फॉर 8 वीक्स, त्यानंतर वन्स इन अ मंथ फॉर 12 मंथ्स. पण कंटिन्यूस आफ्टर दॅट? हा, 1 वर्षभर घ्यायचं रेग्युलर, आणि मध्ये मध्ये लेवल चेक करायची. काय अच्छा. बऱ्याच वेळेला कॅम्प्स असतात, आता त्याला तुम्ही तर सिनियर आहात, पण अदरवाइज बऱ्याच वेळेला ह्या कॅम्प जे असतात ना, हेल्थ चेकअप कॅम्प कॉर्पोरेट वाल्यांचे म्हणा किंवा कुठेही, तिथे होतं किंवा डॉक्टर आमच्याकडे होतं विटॅमिन डी लेवल चेक. तसं काही प्रॉब्लेम नाहीये. हा तुमच्याकडे कॅम्प होते का इथे तुमच्या क्लिनिक हा आता हॉस्पिटल? सध्या करोनामुळे आम्ही कुठली गर्दी करत नाहीये. अदरवाइज दर कुठलाही म्हणजे आम्हाला फक्त हे असतं. मग ते 15 ऑगस्ट आलं, 26 जानेवारी आलं, दिवाळी आली, काही सणवार किती केले आता म्हणजे वी वर नोन फॉर दॅट. पुढे आता लॉकडाऊन नंतर कधी असलं तर लगेच सांग. लगेच लगेच तुम्हाला डे वन आय विल इन्व्हाइट यू ऑल पीपल. येस आमच्या बिल्डिंग मध्ये पण सरांनी घेतलंय आतापर्यंत 2-3दा. हो हो हो. तरी ओके. आपल्याकडे बीएमडी नाही झालं, इकडे कॅल्शियमचं चेकअप नाही झालं, बिकॉज दॅट मशीन इज ऍक्च्युअली त्याचं रेंट थोडं असतं, तर ते 5-6 हजार ओके. रुपये. मग ते सगळं आता मी करेन नेक्स्ट टाइम अरेंज नाही करा ना, करेन. आणि त्याचे आपण ठेवूया ना चार्जेस मिनिमम. हो हो, वाय ठेवायलाच नॉट. पाहिजे. आय विल डिस्कस विथ द ऑथॉरिटीज. हो हो. आणि युरिक ऍसिड साठी बेस्ट थिंग इज टू ड्रिंक लॉट ऑफ वॉटर ना? येस येस येस, इट शुड बी फ्लश्ड आउट बेसिकली. जेवढं पाणी प्याल, 5 ते 6 लिटर पाणी, कोमट पाणी पिला तर आणखीन उत्तम आहे. एकदम क्लिअर युरिन जर का होत असेल तर तुम्हाला बरं आहे. असेल तर मग, आणि जॉईंट जर का दुखत असेल, स्पेसिफिकली अंगठे, फिंगर्स किंवा गुडघा, तर मग चेक करून घ्यायचं युरिक ऍसिड. मी एक्सपिरियन्स केलंय, कारण माझं युरिक ऍसिड लेवल 7.5 च्या वरती गेलेलो. And that तेच time I ना. used to get lot of pain in my finger, राईट राईट my राईट, thumb क्लासिक and एक्झाम्पल fingers, आहे. leg That is finger. very much possible. In that case, you should always अँटी युरिकच्या पण काही गोळ्या येतात मार्केटमध्ये. Fabulic, फॅब्युरिक 40 mg ची आहे, तर ती 80, I तुम्ही was taking 80 at that time. 80. ओके, सो बिग डोस, पण बट ठीक आहे. तेव्हा पण कमी नंतर 40 वर 7.5 आली शुड. नंतर. हो हो. नाही तर मग ते काय होतं, नंतर नंतर युरिक स्टोन्स होतात. जसं किडनी स्टोन्स पण ऐकले असेल ना, तसे युरिकचे पण स्टोन्स तयार होतात बारीक बारीक, आणि ते मग टफा बनतात. गाऊट होतं ना ते. गाऊट होतो नंतर नंतर. येस, सो दॅट शुड बी फर्दर कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी ना वेळीच पण युरिक ऍसिड. याच्यासाठी कडधान्य नाही खायचं का? कडधान्य हा, कमी. प्रोटीन्स, म्हणजे द हेडिंग काय मी म्हणेन प्रोटीन्स. मग ते प्रोटीन्स कशात येईल? अंड्यामध्ये प्रोटीन्स आहेत, दुधामध्ये, म्हणजे एक्सेस. दिस ऑल व्हेन इट इज इन एक्सेस. कडधान्य म्हणजे काय, आपल्या डाळी आल्या समजा, हरभरा डाळ, चना डाळ, these are all protein products ना, high rich proteins. So you should cut down proteins to the max. जेवढे प्रोटीन्स कमी कराल इनडायरेक्टली, म्हणजे तेवढं तुम्हाला हे होईल. सोयाबीन पण गुड सोर्स ऑफ प्रोटीन आहे, आपण कॉमनली खातो घरगुती, मग थोडंसं तुम्हाला कमी करायला हरकत नाही असं. ओके. झालं रेखा, विचारू मी आता? अजून एक क्वेश्चन आहे. विचार. हा, येस. डॉक्टर, मी मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की माझा लेफ्ट शोल्डर दुखत होता, आणि अजूनही तो दुखतो थोडासा, बट आय कॅन मॅनेज माय वर्क अँड ऑल, बट अजूनही दुखतो. तर मला माझं ऑर्थोपॅडिक डॉक्टरनी सांगितलं होतं की इंजेक्शन घ्यावं लागेल तुम्हाला बरं. शोल्डर हा हा मध्ये. हा. इज दॅट तुम्हाला ऍडवाइस? डायबिटीस आहे तुम्हाला? नाहीये. बीपी आहे. ओके. आणि तुम्ही कधी चेक केली शुगर लेवल? तुम्ही कधी चेक केली रिसेंटली? आता काय? तुम्ही शुगर लेवल कधी चेक केली रिसेंटली? मे बी 6 months बॅक. अच्छा. नाही, बट आय एम शुअर आय केस, डोंट हॅव डायबिटीज नाव. आय डोंट नो रिसेंटली काय हे झालं असेल तर. हा हा हा, नाही हरकत नाही. इन दॅट केस व्हॉट यू कॅन डू, तुम्ही एक्सरे वगैरे काढलाय का? बस ना. हो, एक्सरे काढला होता. व्हॉट ही सेज इज जॉईंट तुमचा परफेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. बर. हा, मला थोडं मसल वीकनेस वाटत होता, कारण असं बिटवीन द शोल्डर अँड एल्बोच्या मध्ये मला पेन होत होतं इथे. शोल्डर आणि एल्बोच्या मध्ये. ओके. सो इन दॅट केस तुम्ही काय करू शकता, एक्सरसाइज तुम्ही काय करून बघितलं का नॅचरली आधी काही? हो, मी करते. फिजिओथेरपी घेतली मी. बरं, नाही फरक पडला त्याने? बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आहे, पण टोटली गेलं नाहीये. थोडंसं पेन अजूनही आहे. एस्पेशली हात असा मागे घेतला ना की खूप पेन होतं जरा. अच्छा. नाही ठीक आहे, मग इंजेक्शन घ्यायला हरकत नाही, पण ते स्टिरॉइड देतायत का बघा आधी, विचारून घ्या. कधी कधी त्या 2 प्रकार इंजेक्शन मध्ये, स्टिरॉइड एक असतं आणि आजकाल एक हायल्युरॉनिक ऍसिड ऑइलचं एक इंजेक्शन आहे, साध्या भाषेत बोला ऑइल आहे. तर स्टिरॉइड दिलं तर नंतर मात्र कार्टिलेज सगळं ते ड्राय ऑफ होतं, बऱ्यापैकी कार्टिलेज खराब होतं स्टिरॉइडमुळे. पेन तर लगेच कमी येतं डे 1 डे 2 ला, पण कार्टिलेज जे खराब होतं ते रिकव्हर होत नाही मॅडम. तर प्रेफरेबल विचारून घ्या. किमतीवर हा सगळा खेळ आहे. स्टिरॉइड इंजेक्शन साधारणपणे 1000-1500 पण देतात बरेच डॉक्टर्स.
आणि ऑइलचं इंजेक्शन साधारणपणे 3,000-4,000-5,000च्या पुढे सुरू होतात आणि एकदम एक 3,000, कॉस्टली एक 5,000 ऍव्हरेज हा. ओके अजून एक ओके मी जे देतो वन ऑफ द बेस्ट क्वालिटी माझ्याकडे अवेलेबल आहे सॅनोफीचं, सॉरी ल्युपिनचं, ते 15,000 प्लस त्याचं कॉस्टिंग आहे. मग ते पण ऑप्शन आहे की ज्याचं प्युअर ऑइल विच इज नॅचरली प्रेझेंट इन अवर जॉईंट्स, त्याला आपण म्हणतो हायलोरॉनिक ऍसिड जेल. ते जेल एक प्रकारे इंजेक्ट केलं ना की पेन नॅचरली कमी, कारण कार्टिलेज जे काय आपलं खरखरीत झालेलं असतं ते सगळं स्मूथ होतं आणि बऱ्याच वेळेला ती मोबिलिटी आपली इम्प्रूव्ह होते चांगली, असं आहे. पण मग त्याच्यानंतर ते एकदा घेतल्यानंतर परत होत नाही का असं जॉईंट असं पेन? काही गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. तुम्हाला थेरपी सगळ्यात उत्तम पर्याय आहे. घरी पीटी करा. आपल्या शाळेतले व्यायाम करतो ना आपण, की असा खांदा आडवा करून उभा शोल्डर करायचा. रोटेशन वगैरे. शोल्डर रोटेशन, ऑल काइंड्स ऑफ फिजियोथेरपी इज बेस्ट रिकमेंड इन शोल्डर पेन्स स्पेशली बिकॉज शोल्डर इज द मोस्ट मोबाईल जॉइंट. दॅट इज द बेस्ट. बेस्ट आय वुड रिकमेंड. थोडा टाइम लागेल पण इट विल बी नॅचरल गुड रिकव्हरी, असं आहे. ओके ओके. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो येस मच. येस येस. ज्योती गो अहेड. हे इंजेक्शन असतात हे लोकेशनला देतात की नॉर्मल आपण हातात घेतो तसे? जॉईंट मध्ये द्यायला लागतं बऱ्याच वेळेला. ओके, म्हणजे जिथे नुसतं दुखतं दंडावर तिथे. देत नाहीत ते लोक. इट शुड बी इन बिटवीन द जॉईंट. दोन बोन्स आहेत ना आपल्या, समजा एक उभा बोन आहे ह्युमरस आणि आडवा एक बोन आहे क्लॅव्हिकल, त्यामध्ये एक जॉईंट स्पेस असते, त्यात आपण ते बऱ्याच वेळेला इंजेक्ट करतो. दॅट्स अ टेक्निक. पेनफुल आहे का ते? थोडं असणारच ना. आता इंजेक्शनचं पेन कुठलंही आत काहीतरी आपल्याला सुई लागतीये, सो दॅट विल बी स्लाइटली पेनफुल. आता बऱ्याच लोक टाचेचं हाड वाढतं ना, बऱ्याच लोकांचं ऐकलंय का असं काही, टाचेचं हाड वाढलं वगैरे, टाच दुखते ना सकाळी झोपून उठल्यावर, बऱ्याच लोकांना टाच दुखतो, टाच किंवा खूप वेळ बसून उठलं आणि चाललं की दुखते. मग दॅट इज अ बिग प्रॉब्लेम इन फिमेल्स, व्हॉट आय कॉमनली सी इन माय प्रॅक्टिस. मग त्याला टाचेचं हाड वाढलेलं असतं बऱ्याच वेळेला, तो एक्सरे करून मी समजून घेतो आणि किती वाढले त्यावरती इंजेक्शनचा परत गरज असते बऱ्याच वेळेला. मग ते चप्पल्स वगैरे बदलून झाले, फरक नाही पडला तर मात्र आपल्याला मग ते इंजेक्शन द्यावं लागतं टाचेमध्ये, असं आहे. अच्छा. त्यामुळे डिसीज भरपूर आहेत फिमेल्स मधले, नो डाऊट. पण आता काय ते तुमचंच कला ऍक्च्युली की तुम्ही कसं मॅनेज करता. गुडघेदुखी एक मोठा प्रॉब्लेम आहे. मोठा मी मागच्या अवेअरनेस नाही ना. तेच तर, कॅल्शियम व्हिटॅमिन डी खरंच खाल्लत ना रेग्युलरली तर हे कमी होतं. आणि ऑइल जे आपल्या गुडघ्यात बनतं त्यासाठी 4 बदाम रोजचे खायचे, रात्री भिजवून ते सकाळी खायचे, किंवा ऑलिव्ह ऑइलनी थोडंसं गुडघे वगैरे अधनं मधनं चोळत राहायचं, म्हणजे मसाज टाईप थोडं करत राहायचं. ड्राय फ्रुट्स इज गुड ना फॉर एव्हरीथिंग. बट बदाम आय विल रिकमेंड आल्मंड्स रादर दॅन कॅश्यू नट्स. काजूचं काही नसावं फार अपेक्षित, पण बदाम चांगले आहेत, अक्रोड बाकी सगळे चांगले आहेत. अंजीर चांगला आहे. हा ठीक आहे. आणि आता माझ्या मुलीला तुम्ही बघता इथे मेडिटेशन, तर शी इज नाउ 35, सो कॅन आय स्टार्ट सम कॅल्शियम फॉर हर? मे बी टू अर्ली. बिकॉज मी तुम्हाला तर हे सगळं सांगते, मेनिस्ट्रुएशन तिला होत नाही बिकॉज हर युट्रस इज इन इन्फेंटाईल स्टेज. मी ती चेक केली तर मग ऑस्टिओपोरोसिसची भीती आहे ना, हॉर्मोन लेवल कमी असेल जरा. एकदा चेक करूया मॅडम. तसं आहे ना, तिचं एकदा बेसिक तुम्ही मला पर्सनल होतं डॉक्टर टेस्ट कुठल्या करून घ्या. इफ इट इज रिअली डाऊन देन अँड देन असं, कारण 35 इट्स नॉट दॅट नॅचरल. तिला द्या ना सध्या, फोकस करा तुम्ही, नॅचरलवर फोकस करा. दूध वगैरे घेते ती? हो. दूध अंड वगैरे चालू असतं? नाही. ऑफकोर्स यू कंटिन्यू ऑल नॅचरल सप्लिमेंट्स. आणि एकदा ब्लड टेस्ट करून घ्या. त्यात जर का अगदीच डेफिशियंट आलं तर आपण देऊ चांगल्या प्रकारे तिला मग गोळ्या काहीतरी. ठीक आहे. कॅल्शियमची टेस्ट वेगळी असते का ब्लड टेस्ट मधूनच? सिरम कॅल्शियम, ब्लड कॅल्शियम, सिरम कॅल्शियम. सिरम कॅल्शियम. ओके. ठीक आहे. मला विचारायचं होतं की माझं वय 49 आहे आता, आणि आपण जर जिम मध्ये गेलो तर ते लोक म्हणतात की नाही कुठल्याही वयात सगळंच होतं, म्हणजे आता तेवढं रिगरस खरंच तेवढं, म्हणजे ते त्यांच्या जिम साठी आणि ह्या वयात आम्हाला चांगलं दिसणं ही प्रायोरिटीच नसते. थोडं प्लस मायनस चालतं पण हेल्दी असावं. सो आपण जसं, म्हणजे मला ह्या 6 महिन्यात जाणवते की आपण जे सहज पहिले उठाबशा काढायचो, तर आता मला ते काढता येत नाही, म्हणजे वेळ लागतो बसून उठायला. हो. तर म्हणजे मग ते ओके आहे की त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे? नाही, काम करा. कारण 49 मध्ये जर का उठाबशा त्रास होत असेल, पहिले स्पीड कमी असेल तरी चालेल, पण ते केलं पाहिजे तुम्ही. नाही तर मग आणखी नाही केलं तर आणखीन ते हे होत राहणार, बेअर ऑफ होत राहणार. तर इन दिस केस आय विल गेस इट्स अ कार्टिलेज इश्यू बेसिकली. जॉईंट मध्ये आपलं कार्टिलेज जे असतं ते कुठेतरी घर्षण होत चाललंय, डिजनरेशन त्याचं होत चाललेलं आहे. तर फॉर दॅट यू हॅव टू टेक अगेन आल्मंड्स. तुम्हाला खायला हरकत नाही. गुडघ्यातलं तेल वाढवायला कुठल्याही जॉईंट मधल्या तेलसाठी आल्मंड्स वन ऑफ द बेस्ट सोर्स आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही काही सप्लिमेंट चालू करू शकता मॅडम वेळेआधी, की जसं ग्लुकोजामाइन सल्फेट नावाचं सप्लिमेंट आहे,
ग्लुकोजामाइन आणि त्याचबरोबर हायलोरॉनिक ऍसिड, जसं मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, हे 2-3 घटक जर का आतापासून मी चालू केलेत ना, तर बोन हेल्थ किंवा कार्टिलेजची तुमची जी जॉईंट मधली गॅप आहे ती चांगली मेंटेन राहील. कारण घर्षण होऊन काय होतं, मधली गादी पूर्ण झिजून जाते, मग वरचं हाड खालच्या हाडाला घासायला लागतं आणि त्याला म्हणतो आम्ही गॅप कमी झाला. आणि एकदा का तो गॅपचा प्रॉब्लेम व्हायला लागला परमनंटली, मग त्याला ते ऍक्च्युअली ते ऑन गोईंगच राहतं, त्याला रिकव्हरी होत नाही. आणि मग इन दॅट केस वी हॅव टू गो फॉर ऍट टाइम्स इंजेक्शन्स ऑफ द रेडीमेड ऑइल, जसं मला म्हटलं मगाशी, 15,000 इंजेक्शन असतात. अदरवाइज ऍट टाइम्स सर्जरी ऑल्सो इफ इट इज अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. तर प्रेफरेबली अवॉइड करा. आणि तुम्ही स्क्वॉट्स म्हणतात का? तुम्ही स्क्वॉट्स म्हणताय का बसून व्यायाम नाही करायला? नाही, साधा उठा बशा. मी खूप असं रिगरस एक्सरसाइज नाही करत. डीप करू नका, मी एवढं सांगेन तुम्हाला. म्हणजे अगदी खाली बसून पूर्ण खाली उठून हे नका करू अग्रण. यू कॅन गो फॉर स्क्वॉट्स. स्क्वॉट्स म्हणजे काय, हाफ आपण मारतो आणि उठतो, म्हणजे त्याला आपले मसल्स चांगले टोन अप होतात. नाही असं नाही, खाली ह्या वयात बसून उठणं म्हणजे थोडंसं म्हणजे लॉंग टर्म मध्ये, कारण मागचं कार्टिलेज लवकर भिजणार तुमच्या जॉईंट वरती ना, असं गोल कार्टिलेज असतं, यू शेप असतं, मागची बाजू लवकर घासली जाणार, मग तुम्हाला ते त्रास होईल. प्रेफरेबली अवॉइड डीप फ्लेक्शन ऑफ द नी. मांडी घालणं कमी करा, खाली बसणं कमी करा, किंवा हे सगळं जरा टाळायचं आहे. बरं, ठीक आहे. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? एक सांग, एवढा टॉपिक वास्ट आहे ना हा, म्हणजे हा दिवसभर होणारच नाही होईल. नंबर ऑफ